ही सर्वसाधारण माणसाला शक्य नाही, त्याचं ट्रेनिंगच मिळायला हवं. मग ते अक्षय शिंदेला लॉक कसा काय काढता आला. एक जरा पुढचा अजून मुद्दा आहे की या सगळ्यांच्या मध्ये असं आपण गृहीत धरू की त्याने लॉक काढायचा प्रयत्न केला. दोन्ही हातात बेड्या असणारा माणूस उठतो, कमरेचं पिस्टल काढतो. ज्या पिस्टलचं जे होस्टर मध्ये बांधलेलं असतं, म्हणजे ते पिस्टल ज्या याच्यात ठेवतात त्याला आपण होस्टर म्हणतो, त्या होस्टर मध्ये तो रिव्हॉल्वर पिस्टल ठेवलेली आहे. तिथून त्याला वायरने व्यवस्थित खांद्याच्या दिशेने त्याला आतल्या बाजूने, शर्टच्या आतल्या बाजूने पॅक केलं असतं. ते उपसता कसं काय येऊ शकतं. ते उपसून गाडीमध्ये जागा किती आहे, 1 ते 1.5 फुटाची, 1.5 फुटाच्या जागेमध्ये तो खाली बसलेला होता की तो बाकड्यावर होता. त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पोलीस अधिकारी होते. नेमकं काय झालं याची जरा उत्तरं पोलिसांनी देणं गरजेचं आहे. महत्वाची बाब. काही लोक म्हणतायत की अहो तुम्ही का बरं आक्षेप घेताय. महोदय, हे जरा नमूद केले जावे. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते संजय सिरसाट यांचं स्टेटमेंट बघा. संजय सिरसाट यांनी स्पष्टपणे या सगळ्या प्रकरणावर संशय व्यक्त केलाय. त्यांनी हेही म्हटलंय की पोलिसांना पोलिसांचं काम करू द्यायला पाहिजे. कायद्याची प्रक्रिया बायपास करणं हे संशयास्पद वाटतं, याची चौकशी झाली पाहिजे, हे शिंदे गटाच्या प्रवक्त्याने सांगितलंय. म्हणजे असं काही नाहीये की एकाच माणसाने ही गोष्ट सांगितलेली आहे. यावर का आक्षेप घ्यावासा वाटतो त्याचं दुसरं कारण, हैदराबादचं जेव्हा तेलंगणा एन्काउंटर झालं, ही बलात्कार केस झाली. बलात्कार केस नंतर 4ही लोकांना क्राईम सीन व्हिजिटसाठी नेण्यात येत होतं. हे फार विशेष आहे. याही प्रकरणात आरोपीला क्राईम सीन व्हिजिट आहे आणि हैदराबादच्या प्रकरणातही आरोपीची क्राईम सीन व्हिजिट आहे. नेमक्या क्राईम सीन व्हिजिटच्या वेळेलाच त्यांचा एन्काउंटर होतो. सेल्फ प्रोटेक्शनचा बनाव केला जातो. तसाच सेल्फ प्रोटेक्शनचा बनाव याही प्रकरणात आहे. पुढचा प्रश्न, जर अक्षय शिंदे इतका हिंस्त्र आहे, एवढा मोठा गुन्हेगार आहे, एवढा मोठा ताकदवर आहे, हे कृपया अधोरेखित करावे की त्याच अक्षय शिंदे बद्दल बोलताना बदलापूर पोलिसांनी तो गतिमंद आहे असं आधी सांगितलेलं आहे. जर अक्षय शिंदे गतिमंद होता हे पोलिसांनीच स्वतः सांगितले होते, तर मग अक्षय शिंदे हा एवढा हिंस्त्र, एवढा चालाक, एवढा 1 मिनिटाच्या आत, काही सेकंदाच्या आत पिस्टल ओढून घेणारा, एवढा चपळाईने वागणारा गुन्हेगार कसा काय झाला, याचे उत्तर पोलिसांनी द्यायला हवं. या सगळ्या प्रकरणात ज्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला आहे आणि ज्याने ती गोळी झाडलेली आहे ते संजय शिंदे. संजय शिंदे 1983च्या बॅचचा ऑफिसर. कोण आहे संजय शिंदे. संजय शिंदे हा अत्यंत वादग्रस्त पोलीस अधिकारी. संजय शिंदे हा तोच माणूस आहे जो अरुण टिकू मर्डर केसमध्ये जो अक्युज्ड पर्सन होता, ज्याचं नाव विजय पलांडे. ज्या विजय पलांडे हा या संजय शिंदेचा मेवना, या आरोपीला पळवून लावण्यामध्ये मुख्य भूमिका होती ती संजय शिंदेची. अशा अनेक प्रकरणामध्ये, एन्काउंटर प्रकरणात तो वादग्रस्त आहे, कारण तो प्रदीप शर्माचाही काही काळ साथीदार राहिलेला आहे. म्हणजे याला याच्यासाठी वापरलाच जात होता असं म्हणायला पुरेसा वाव आहे. या संजय शिंदेला ज्याने विजय पलांडे केसमध्ये विजय पलांडेला फरार होण्याला मदत केली होती, तो सस्पेंड होता. मला वाटते त्यावेळेला के सुब्रमण्यम डीजी वगैरे होते, नंतर दयाळ साहेब आले. हा माणूस सस्पेंड होता. याची डिसमिसची फाईल समोर ठेवलेली होती डीजींच्या, पण याला डिसमिस न करता परत याला सेवेमध्ये सामावून घेतलं होतं. या संजय शिंदेची एकूण जी कारकीर्द आहे ती जर तपासली तर ती वादग्रस्त आहे. मी पुन्हा कट टू परत मी तेलंगणा प्रकरणाकडे जाईल. तेलंगणा प्रकरणातले जे एन्काउंटर होते ते एन्काउंटर फेक आहेत असा संशय व्यक्त केला गेला. आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे. रायकरमळा धायरी येथे हिरा पार्क येथे 1, 2 आणि 3 गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स, सर्व सोयी सुविधायुक्त, रोख खरेदीवर आकर्षक सूट. अधिक माहितीसाठी संपर्क करा